नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपली जुनी माती नवी पिढी या यूट्यूब चॅनलवर. तर आज मी बनवलेलं आहे मस्त स्पंजी जाळीदार ढोकळा. आणि हे ढोकळा बनवण्यासाठी मी घेऊन आलेले आहे खास प्रीमिक्स, जे मी स्वतः तयार केलेले आहे. हे प्रीमिक्स वापरून तुम्ही हॉटेलमधल्यासारखा अगदी जाळीदार आणि एकदम स्पंजी ढोकळा बनवू शकता. हे प्रीमिक्स वापरा आणि 5 मिनिटातच ढोकळ्याचं पीठ तयार होईल. ना कुठली झंझट ना कटकट, फक्त पाणी वापरा आणि ढोकळा पीठ तयार. या पिठापासून आपण अगदी जाळीदार आणि स्पंजी मऊसूत ढोकळा तयार करू शकतो. तर यापासून ढोकळा कसा बनवायचा याची पद्धत. अगोदर आपण पूर्वतयारी म्हणून पाणी गरम करायला ठेवूया. यानंतर एका ताटाला तेल लावून ठेवून देऊया. 1 चमचाभर तेल घेऊन एका पसरट भांड्यामध्ये आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. आता हे प्रीमिक्स कसं वापरायचं हे मी तुम्हाला दाखवते. एका भांड्यामध्ये येथे मी 1.5 ग्लास प्रीमिक्स वापरलेलं आहे. यामध्ये आपण घालून घेतलेलं आहे 1 ग्लास पाणी. 1 ग्लास पाणी घालून आपल्याला याला फक्त फेटून घ्यायचं आहे आणि आपलं प्रीमिक्स अगदी 5 मिनिटातच तयार होतं. या पद्धतीनं थोडं थोडं करून आपल्याला यामध्ये पाणी वापरायचं आहे. पीठ आपलं लगेचच फुगायला लागेल. मस्त आपलं असं पीठ येथे तयार होत आहे. तुम्ही पाहिलं असेल, पाण्याच्या व्यतिरिक्त मी यामध्ये काहीच घातलेलं नाही. ना सोडा, लिंबू सत्व नाही किंवा साखरही नाही. फक्त प्रीमिक्स येथे मी वापरलं आहे. तेल लावलेल्या ताटामध्ये हे प्रीमिक्स आपण घालून घेणार आहोत. थोडंसं ताटामधली आपल्याला हवा काढून घ्यायची आहे. 2 ते 3 वेळा ताट आपल्याला जमिनीवर थोडंसं आपटायचं आहे. पाणी आपण अगोदरच गरम करायला ठेवलं होतं. या पद्धतीने हे प्रीमिक्स तुम्ही वापरलं तर अगदी 10 मिनिटात ढोकळा तयार होतो. अशा पद्धतीने तुम्ही पातेल्यामध्येही ढोकळा बनवू शकता. हे आता आपल्याला 15 मिनिटासाठी मंद आचेवर शिजायला ठेवून द्यायचं आहे. याचं तुम्ही गॅसची फ्लेम जेवढी केलेली आहे शेवटपर्यंत तेवढीच ठेवायची आहे. लहान गॅस असेल तर लहान गॅस, मीडियम असेल तर मीडियम गॅस. आणि ढोकळा आपला तयार झाला की यावरचं झाकण आपल्याला लगेच काढायचं आहे. ढोकळा आपला छान तयार झालेला आहे. चाकूने येथे मी याला चेक करून घेते. एकदम साफ चाकू बाहेर आलेला आहे, म्हणजे ढोकळा आपला तयार झालेला आहे. आता फोडणीची तयारी. एका भांड्यामध्ये 3-4 चमचे तेल मी गरम करायला ठेवलं होतं. यामध्ये आता 1 चमचा जिरे आणि 1 चमचा मोहरी. मोहरी चांगली तडतडली की यामध्ये बारीक कापलेली हिरवी मिरची. हिरवी मिरची थोडीशी तळली की यामध्ये आपण 1 चमचा हिंग घालून घेणार आहोत. तुम्हाला यामध्ये तीळ आवडत असेल तर फोडणीमध्ये तुम्ही तीळही घालू शकता. आणि सगळ्यात शेवटी कढीपत्ता. फोडणी आपली चांगली तयार झालेली आहे आणि ढोकळाही एकदम थंड झालेला आहे. ढोकळा थंड झाला की याला आता मी कट करून घेते. चौकोनी आकारामध्ये याला मी कट करून घेते. अगदी सहजपणे ढोकळा येथे कट होत आहे. तुम्हाला पाहिजे त्या साईजचं तुम्ही कट करून घेऊ शकता. हे झाल्यानंतर तुम्हाला मी कुकरमध्ये ढोकळा कसा बनवायचा याचीही पद्धत सांगणार आहे. ढोकळा आपला इथे छान कट झालेला आहे. यावर आता
फोडणी घालून घेऊया. फोडणीवरतून थोडीशी कोथिंबीर आणि यावरती साखरेचं पाणी येथे घालून घ्यायचं आहे. तुम्हाला मी कुकरमध्ये ढोकळा कसा बनवायचा हे सांगते. कुकरमध्ये आपल्याला अगोदर पाणी गरम करायला ठेवून द्यायचं आहे आणि या पद्धतीचं स्टँड तुम्हाला कुकरमध्ये घालून घ्यायचं आहे. कुकरच्या भांड्याला सर्व बाजूनी तेल लावून घ्यायचं. एका भांड्यामध्ये मी आता ढोकळा बनवायला घेते. 1 वाटी प्रीमिक्स येथे मी वापरलेलं आहे. 1 मोठी वाटी प्रीमिक्स, अंदाजे हे पाव किलो होईल आणि त्यामध्ये 1 वाटी पाणी. हे प्रीमिक्स आता आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. कमी प्रमाणात ढोकळा तुम्हाला बनवायचा असेल तर कुकरमध्ये अगदी सोप्या पद्धतीने तयार होतो. 4 ते 5 लोकांना हा ढोकळा अगदी पुरतो. यामध्ये 1 चमचा तेल. हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. एकाच मिनिटात पीठ आपलं येथे तयार झालेलं आहे. आता हे तेल लावलेल्या डब्यामध्ये ओतून घ्यायचं आहे. अंदाजे हे पाव किलो प्रीमिक्स आहे. आता याला थोडंसं जमिनीवर आपटून कुकरची शिट्टी येथे आपल्याला काढून घ्यायची आहे. पाणी गरम झालेलं आहे, त्यामध्ये कुकरचा डब्बा ठेवून द्यायचा आहे आणि याला झाकण लावून टाकायचं आहे. मीडियम आचेवर याला 15 मिनटं ठेवून द्यायचं आहे. 15 मिनटात ढोकळा आपला अगदी तयार होतो. मस्त असा ढोकळा फुगलेला आहे. हे आता तयार झालेलं आहे. याला मी काढून घेते. या पद्धतीनं कुकरच्या डब्यातला ढोकळा मी प्लेटमध्ये काढून घेते. हा पहा, अगदी जाळीदार ढोकळा येथे तयार झालेला आहे. स्पंजी आणि गादीसारखा. अगदी आपण बाहेरनं जसा विकत आणतो त्याच पद्धतीने जाळी येथे पडलेले आहे. हे प्रीमिक्स वापरून तुम्ही असा ढोकळा बनवू शकता. मस्त स्पंजी जाळीदार ढोकळा येथे तयार झालेला आहे. याला मी तुम्हाला कट करून दाखवते. किती छान जाळी येथे पडलेली आहे. हे प्रीमिक्स वापरून तुम्ही अगदी झटपट ढोकळा बनवू शकता. अचानक कोणी पाहुणे आले तर एकदम सोपा उपाय हा आहे. काय बनवायचं हा आपल्याला प्रश्नच असतो. हे प्रीमिक्स माझ्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहे. खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही हे प्रीमिक्स मागवू शकता. हे प्रीमिक्स तुम्हाला पाहिजे असेल तर लवकरच मला व्हॉट्सअपवरती मेसेज करा व तुमचे प्रीमिक्स ऑर्डर करा. तुमची ऑर्डर आल्यानंतर मी अगदी ताजं प्रीमिक्स तुम्हाला बनवून देईल. प्रिझर्वेटिव्ह न वापरता स्वच्छ आणि घरगुती पद्धतीने. मस्त असा जाळीदार ढोकळा येथे तयार झालेला आहे. हे पहा, किती सुंदर जाळी येथे पडलेली आहे. कुठलीच झंझट नाही. तुम्हाला यामध्ये काहीच वापरायचं नाही. फक्त पाणी वापरून 5 मिनिटात तुमचं ढोकळ्याचं पीठ तयार होईल. मस्त जाळीदार आणि स्पंजी ढोकळा. याला मी एका प्लेटमध्ये लावून घेते. तर आजचं हे ढोकळ्याचं प्रीमिक्स तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि दिलेल्या नंबरवर तुमचं प्रीमिक्स आत्ताच ऑर्डर करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुक पेजवर जर हा व्हिडिओ तुम्ही पाहत असाल तर आपलं पेज नक्की फॉलो करा.